नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, राज्याचं आपण मराठा आरक्षण बघितलं. मराठा आरक्षणाच्या नंतर आता या सगळ्या गोष्टी मनोज जरांगे पाटलांचं फ्रस्ट्रेशन, वैफल्यग्रस्त त्यांचं सगळे विधानं, मुंबईला सागर बंगल्यावर येतो दुनियादारी, सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. नंतर त्यांचे U-टर्न पण पाहिले, शिव्या देणं पाहिलं, माघारी पाहिल्या. मग आपण हे करू, आपण इलेक्शनच लढू, आपण सगळ्याच गोष्टी करू, लोकांमध्ये परत परत 4-4 वेळा. आता त्यांचा हा टेम्पो आपण कमी 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 होताना पाहिला आहे. आता अगदी 50-100 लोकांची ही सगळी गोष्ट बाकी आहे. खरं तर या लोकांना आंदोलन पाहिजे असतं, त्याच्यातून प्रसिद्धी पाहिजे असते, त्याच्यातून पैसे पाहिजे असतात आणि त्याच्यातून सगळ्या सुखसुविधा लोकांच्या जीवावर, गोरगरिबांच्या जीवावर भोगायच्या असतात. या लोकांना बाकी समाजाशी आणि भोळ्या भाबड्या समाजाशी काही देणं घेणं नाही. आता मराठा आरक्षण प्रश्न सुटला आहे. तो मुख्यमंत्र्यांनी विशेष अधिवेशन बोलावून 10% रिझर्वेशन आता दिलं आहे. आता शिल्लक काही राहिलं नाही आणि आपण आता काय करायचं, आपला नेमका आता या सगळ्या टेम्पो कसा वापरायचा. मग वेगवेगळ्या माध्यमातून आपण फक्त गावभर किंवा राज्यभर हुंदडायचं आणि लोकांना वेगवेगळ्या मार्गे फसवायचं कामधंदा सुरू आहे. आता यांच्याच बरोबर असलेली जी काही मंडळी आहे, मग संगीता वानखेडे असतील, काय म्हणताय बघा. चेक करा ना, याला कुणाचा फोन आला होता तो. हा कुणाच्या बोलण्यावर नाचतो ते बघा ना. कुणाचा तुंतू नाहीये, हे मराठ्यांचं तुंतुन नाहीये, हे वेगळंच बियाणं आहे हे. नाही नाही नाही, मराठ्यांचा नाही. हा मराठ्यांचा असताना याने इतकं महिलांचा ऱ्हास होतोय आज इथं. महिलांना शाब्दिक रेप होत आहेत त्यांच्यावर. मला सांगा ना, शारीरिकच रेप होत असतात नाही, शाब्दिक रेप होत आहेत महिलांवर दररोज. ह्याच्यामुळं किती महिलांना ट्रोल करतायत मराठ्यांची पुढं. का हा एका शब्दाने मला एकच म्हणायचं, हा का मीडिया समोर बोलत नाही की सगळ्यांना बोला पण महिलांना बोलायचं नाही. ही छत्रपती नीती बरं का दादा. छत्रपतींचं स्वराज्य काय म्हणतं, महिलांची आबरू काढायची नाही. तुला 30 मार खाणे ना, तुला कोण लागून, तुला खरंच डोक्यावरच घेतला असता. आणखी मी फक्त तू हाच शब्द बोलायचा होता. काही करा आपण कुठल्याच महिलेला चुकीचं बोलायचं नाही. याच्या त्या संगीता वानखेडेंनी तर सांगितलं, हे लोक महिलांच्या बाबतीत यांना आदर नाही, महिलांना ट्रोल करत असतात आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचं नाव घ्यायचं, संघटना चालवायची, बोंब ठोकायची आणि राज्यभर भाषणं ठोकायचे, लोकांना फसवेगिरी करायची आणि महिलांच्या बाबतीत घाणेरड्या शिव्या कोणी देत असतील तर हे त्यांना रोखवणार नाही. अशा प्रकारची ही सगळी घाण आपण बघतोय, या राज्यामध्ये बघतोय. यांना फक्त यांचा स्वार्थ, यांची प्रसिद्धी, याच्यापुढं काहीच नाही. हे लोक समाजाचे नाही, कोणाचे नाही, हे ठेकेदार नाही. हा समाजाचा ठेका, मराठा समाजाचा ठेका काय मनोज जरांगेंना दिला नाही. तेव्हा मनोज जरांगेंनी उगाच काहीतरी टेंबा मिरवायचा आणि आपण कसे मराठ्यांचे मसी आहे, असं काही झालेलं नाही आहे. मराठा समाजाचं जे काही आरक्षण आंदोलन हे फार दिवसाचं आहे, फार दिवसाची मराठा समाजाची मागणी आहे आणि त्याला यश हे या वर्षी समजा प्राप्त झाला असेल तर तो मराठा समाजाचा विजय झाला आहे, मराठा समाजाच्या मोठ्या प्रमाणात गोरगरिबांचा विजय. त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी, नाहीतरी या जे काही 10% आरक्षण दिले हे मनोज जरांगेंना मान्य नाही. तेव्हा मनोज जरांगेंनी स्वतःला मराठा समाजाचं मसिया किंवा गॉडफादर समजू नये आणि लोकांनी त्यांना त्या पद्धतीची ट्रीटमेंट देऊ नये. आणि हे खाऊन पिऊन आंदोलन, हे कुठल्याही आंदोलन कधी उपाशी राहिले नाही. रात्र रात्र हे खायचे, प्यायचे, मजा मारायचे,
यांच्या आंदोलनामध्ये यांना पोलीस नको, यांना डॉक्टर नको, यांना तपासायला कुणीच नको. मग यांच्याजवळ जेव्हा येणार तर मग यांना असं वाटायचं की आपली पोलखोल होईल, आपलं आंदोलन खाऊन पिऊ नये, अगदी मटणं खाऊ नये. आणि मग या सगळ्या गोष्टी जर समजल्या तर लोक आपल्या चपला मारतील, कदाचित लोक आपल्या लाता पण घालतील. त्यामुळं सरकारी तर हे आरोग्य विभागाच्या लोकांना जवळसुद्धा उभं करत नव्हते आणि पोलिसांना बाकी, प्रशासनाला बाकी हे दगडं मारून बाजूला करायचे. याचं कारणच फक्त एवढं होतं की मनोज जरांगे खाऊन पिऊन आंदोलन करत होता. मनोज जरांगेंनी कुठलंही आंदोलन 1 ताससुद्धा उपाशी पोटी राहून केलेलं नाही. तेच हरिभक्त पारायण अजय बारसकर यांनी काय सांगितले बघा. वाशीमध्ये ज्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यांनी ज्यूस प्याला, आदल्या दिवशी रात्री यानं मटण खाल्लेलं आहे. माझ्याकडे त्याचे व्हिडिओ आहेत. ज्या दिवशी तुम्ही सागर बांगल्यावर निघाले, तुम्ही तर म्हणले मी समाजाला विचारल्याशिवाय काही करत नाही. कोणाला विचारून सागर बांगल्यावर तुम्ही निघाले? कोणाला विचारून तुम्ही त्यांना शिव्या दिल्या? उपमुख्यमंत्र्याला मनानेच शिव्या दिल्या, मनानेच निघाले तर भांबिरी गावात गेले आणि तिथं तुमचे महाराज आले. आमच्याकडे त्याचे सुद्धा रेकॉर्डिंग आणि फोटो आहेत. उपोषण दुसऱ्या दिवशी सोडलं ना तिथं अंतरवालीत, त्याच्या आदल्या दिवशी मनोज जरांगे यांनी जेवण केलेलं आहे, उपोषणामध्ये जेवण केलेलं आहे. महाराजांच्या विनंतीला मान ठेवून तुम्ही भाकरी खाल्ली. का फसवता? का लोकांना हे करता? 2दा मुख्यमंत्र्यांनी उपोषण सोडलं आणि तिसऱ्या वेळी तुम्ही कोणाच्या हाताने उपोषण सोडलं? ज्यांना तुम्ही अंबडचा भावी आमदार करण्याचा शब्द दिला अशा तुमच्या व्यक्तिगत मैत्रीतला तुम्ही उपोषण सोडलं. माझा पुढचा आक्षेप असा आहे की याच्या आंदोलनाचा फायदा काही 4-2 लोकांना होतो, मराठा समाजाला होत नाही. ज्यांच्या हाताने उपोषण सोडलं त्या अंतरावली सराटीमध्ये मधल्या त्या माऊलीनं तिसऱ्या दिवशी नवी कुरी गाडी घेतली. मग आता वेगवेगळ्या माध्यमातून लोकांना बनवायचं. मग कधी बीडला सभा घ्यायची, कधी औरंगाबादला सभा घ्यायची, कधी जालन्यात सभा घ्यायच्या. मग म्हणायचं गावातून फक्त किंवा लोकसभेच्या मतदारसंघातून अपक्ष म्हणून एकच उमेदवार लढवा. त्याला आपली ताकद, आपली मराठा समाजाची ताकद लावा. आपण कुठल्याही राजकीय पक्षांना मतं द्यायची नाही. सगळी मतं कशी आपण एकाच माध्यमातून सगळ्या आपण जे काही या तिसऱ्या आघाडीचा उमेदवार उभा राहिला यांना द्यायची. आता त्यांना राजकारण किती समजले किती नाही. खरं तर मराठा समाज हा राजकारणी असल्यामुळं मराठा समाजानं कधी कोणावर अशा प्रकारचे अन्याय केले नाही. मराठा समाज हा अशा मूर्ख लोकांच्या पाठीमागं जाऊन आपलं राजकीय अस्तित्व कधीच संपवणार नाही. आणि मनोज जरांगेंना जर असं वाटत असेल की आपण म्हणू त्या माणसांना मतं देतील तर ही त्यांची खुळी समजूत आहे. आता लोक येतात, काही लोक प्रलोभनातून येतात, काही लोकांना अजूनही अपेक्षा आहे, काही लोकांना वेगवेगळ्या माध्यमातून फसवलं जातं. आता लोक जेव्हा यांच्या मिटिंगाला येतात तिथं जेव्हा हे स्वतःचं काही म्हणणं जर मांडत असेल आणि ते जर ह्या लोकांना चुकीचं वाटत असेल तर काही वेळेस तिथं मारामाऱ्या होतात, लोकांची डोकी फोडली जातात. हे पण पाहून घ्या. तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणचा हा राडा आपण पाहतो आहोत. मराठा समाजाची बैठक बोलावण्यात आलेली होती आणि यामध्ये हा मोठा राडा पाहायला मिळतोय. या ठिकाणी काही जणांकडून एकमेकांवर हल्ला करण्यात आलेला आहे, मारहाण या ठिकाणी सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ही बैठक बोलावण्यात आलेली होती. मराठा समाजाच्या बैठकीमध्ये हा मारहाणीचा प्रकार सध्या आपण पाहतो आहोत. जोरदार हाणामारी या ठिकाणी सुरू आहे. लाथाबुक्क्यांनी या ठिकाणी एकमेकांना मारहाण केली जाते आहे. मराठा समाजाच्या बैठकीतील हा गोंधळ आपण पाहतोय. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ही बैठक बोलावण्यात आलेली होती आणि त्यामध्ये हा राडा सध्या सुरू आहे. लोकांना मारहाण करण्यात आली आणि यांनी फक्त यांचे
तिथं एजेंडे राबवायचे, यांच्या विरोधात काही बोलायचं नाही. मग यांच्या देवाणघेवाणीचे काही व्यवहार असतील, यांचे पैशाचे व्यवहार असतील, यांना राज्यामध्ये कुठं उद्रेक करायचा आहे, कोणाच्या जातीविषयी बोलायचे, काय नाही. लोकांनी फक्त ऐकायचं आणि यांच्याविषयी काही बोललं तर लोकांना यांनी मारहाण करायची. हे सगळे कट कारस्थानं हे मनोज जरांगेंचे हळूहळू बाहेर यायला लागले आणि मनोज जरांगेंना सुद्धा प्रशासनानं किंवा पोलिसांनी काळजी घेऊन मनोज जरांगेंचं जे काही कट कारस्थानं जे सुरू असतात राज्यामध्ये ते उघड केले पाहिजे आणि त्यांना सुद्धा कधीतरी 3rd डिग्रीचा अनुभव होईल अशा प्रकारचं मनोज जरांगेंवर वॉच केलं पाहिजे. कधीतरी हा माणूस राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचं काम करत असतो आणि या माणसाला असं मोकळं सोडणं सुद्धा घातक आहे. आणि खोटं आणि निव्वळ खोटं समाजाच्या किंवा भोळ्या भाबड्या समाजाच्या जीवावर या माणसाने अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त केले, अनेक लोकांचे घरं जाळले, सार्वजनिक संपत्तीचं नुकसान या माणसाने दुनियादारीचं केलेले आणि आजही शहाजोगपणे जे काही राज्यामध्ये हिंडून आणि व्यवस्थेला किंवा सरकारला आव्हान देण्याचं काम हा माणूस करतोय. या माणसाला आता बाहेर ठेवणं किंवा या माणसावर कुठली कारवाई होत नाही ही गोष्ट अतिशय खेदाची आहे. खरं तर या माणसाच्या ज्या बाबतीत जी काही SITची स्थापना झालेली आहे तिचा रिपोर्टसुद्धा लवकर बाहेर काढून यांची जेलमध्ये रवानगी झाली पाहिजे. कारण हे लोकशाहीला घातक आहे आणि समाजासाठी लोकांसाठी विघातक ह्या प्रवृत्ती यांना लवकर आळा घातला पाहिजे. नाहीतर ह्या समाजामध्ये जातीमध्ये भांडणं लावायचे आणि त्यातून आपले फायदे करून घ्यायचे ह्या सगळ्या गोष्टी स्पष्ट दिसतात आणि जातींमध्ये द्वेष निर्माण करायचा आणि समाजामध्ये मारामाऱ्या लावायच्या हाच यांचा उद्देश आपल्याला दिसतोय. यावर आळा घातला पाहिजे आणि नियंत्रण आलं पाहिजे. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.